नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो आपल्याला माहीत आहे GMC नागपूरची जी सरळ सेवा भरती मित्रांनो जाहिरात डिसेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्या परीक्षेचे मित्रांनो अद्याप काही अपडेट आलेले होते, ज्यामार्फत मित्रांनो परीक्षेचे वेळापत्रक असो किंवा परीक्षा बाबतीमध्ये काही विशेष माहिती अशा प्रकारची काही अपडेट आलेले नव्हते। पण मित्रांनो आता सद्यस्थितीमध्ये परीक्षेच्या तारखासंदर्भात मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जी की मित्रांनो GMC नागपूर परीक्षा संदर्भात आहे आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो ही जी आपण संपूर्ण माहिती कव्हर करणार आहोत मित्रांनो ती एक हिंदी न्यूज नेटवर्कचं मित्रांनो एक वृत्तपत्र आहे, ज्याद्वारे आपण हे सर्व काही कव्हर करणार आहोत। आणि मित्रांनो याची ऑफिशियल माहिती देखील वेबसाईटवर आलेली आहे, पण मित्रांनो त्या ठिकाणी PDF डाउनलोड होत नाही। आय थिंक त्यांच्याच बग्स काही असावा, त्यामुळे आपण ही संपूर्ण माहिती या न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो इम्पॉर्टंट आहे ही बातमी, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जसं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एक हेडलाईनच पाहू शकता, एक पद के लिए 100 दावेदार कतार में। म्हणजे मित्रांनो एका पदासाठी 100 उमेदवार जे आहे जे की या पदभरतीसाठी आहेत, तर किती अर्ज आलेले आहेत हे देखील आपण याच्यामध्ये आपण संपूर्ण काही जाणून घेणार आहोतच। तर यामध्ये म्हटलं आहे की नागपुर महानगर संवाददाता सरकारी अस्पतालों में चतुर्थ श्रेणी के पद रिक्त होने से व्यवस्था पर असर पड़ रहा है। सरकार ने पिछले वर्ष दिसंबर में 680 पदों के लिए विज्ञापन जारी किया था, लेकिन अब तक प्रक्रिया शुरू नहीं हो सकी थी। इस बारे में बढ़ते दबाव के बाद प्रशासन ने ऑनलाईन परीक्षाओं की तिथी घोषित कर दी है। जसं की आपल्याला माहिती आहे याची जी भरती जाहिरात जे की डिसेंबर 2023 मध्ये आलेली होती, त्यानंतर याचे ऑनलाईन अर्ज चालले, खूप सारे अपडेट्स आले जे की आपण टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देतच होतो। परंतु परीक्षेची अद्याप काही माहिती आली नाही। त्यामध्येच आचारसंहिता देखील लागलेली होती लोकसभा निवडणुकीची, आणि आपल्याला माहिती होतं की 5 जूनच्या नंतर त्याची सर्व काही प्रक्रिया होईल, परंतु 5 जून नंतर देखील याच्यामध्ये काही अपडेट आले नव्हते। तर आता जे आहे थोडक्यामध्ये याच्यावर अपडेट आलेली आहे। तर याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेसंदर्भाची काय अपडेट म्हटलं आहे तर ते आपण पाहूया, ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की 26 अगस्त से परीक्षा की शुरुआत होने वाली है। इन पदों के लिए 64,000 यानी 64,000 से अधिक उमेदवारों ने आवेदन भरा है। म्हणजे की याची परीक्षा जी आहे थोडक्यामध्ये 26 ऑगस्टपासून सुरू होणारी आहे। म्हणजे 26 ऑगस्ट हे फायनल डेट आहे का, यामध्ये देखील बदलाव होतील हे अजूनही आपल्याला माहीत नाही, परंतु त्यांचं जशी वेबसाईट परत चालू होईल ते प्रपत्र आपल्याला डाउनलोड करायला मिळेल तेव्हा मात्र कन्फर्म होईल। परंतु 26 ऑगस्ट ही त्यांनी तारीख सांगितलेली आहे की 26 ऑगस्टपासून तुमची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा जी की सुरू होणारी आहे। आणि समोर म्हटलेलं आहे की यासाठी जे आहे तब्बल एकूण आलेले जे अर्ज संख्या आहे ते 64,000 एवढे अर्ज जे आहे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। 64,000 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेलं आहे। समोर म्हटलेलं आहे की आवेदन भरा है, यानी एक पद के लिए 100 उमेदवार दावेदार होंगे। म्हणजे की एका पदासाठी 100 उमेदवार जे की त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये परिस्थिती आहे। मेडिकल मेयो शासकीय आयुर्वेद कॉलेज दंत अस्पताल में वर्षों से वर्ग 4 के रिक्त पद होने से दिक्कतों का सामना कर पड़ रहा है। हालांकि निजी एजेंसी ने कर्मचारी रखे गए हैं, लेकिन संख्या अधिक नहीं है। तर हे गट ड ची भरती आहे, ज्यामध्ये जे की शासकीय रुग्णांवर खूप तणाव पडलेला आहे, असं थोडक्यामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे। समोर म्हटलं आहे की परीक्षा ऑनलाइन पद्धति से ली जाने वाली है। इसके लिए उन्हीं संस्थाओं में केंद्र बनाया जा रहा है जहां विविध तरह की स्पर्धाएं और प्रवेश परीक्षाएं ली जाती है। परीक्षा की शुरुआत 26 अगस्त से होगी और 4 सितंबर तक चलेगी। परीक्षा हर दिन 3 शिफ्ट में ली जाएगी। आपल्याला माहिती आहे ही परीक्षा जी आहे जेवढे काय आता IPS आणि TCS घेत आहेत यांची परीक्षा जी की दिवसभरामधून 3 शिफ्टमध्ये जे की कंडक्ट केली जाणार आहे, परंतु ही परीक्षा देखील 3 कंडक्टमध्ये घेतली जाणार आहे। परंतु ही परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणारी आहे आणि 4 सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा चालणारी आहे। त्यामुळे जर तुमचा अभ्यास झाला नसेल मित्रांनो, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही अजूनही आपले जे मित्रांनो एक्सपेक्टेड स्टडी मटेरियल आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीज आणि नोट्स व टेक्निकल आहे, जो तुम्ही ते मिळवलं नसाल तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण TCS व IPS आपण सर्व काही 100% मित्रांनो अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे। तर मित्रांनो परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये ते नक्की मिळवा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही तुम्ही आता देखील मिळवू शकता व उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही चांगला व उत्तम मित्रांनो अभ्यास करू शकता। त्यानंतर समोर म्हटलं आहे की ऑनलाईन परीक्षा होने से परिणाम भी सितंबर में ही घोषित किए जाएंगे। म्हणजे की याचा निकाल जी आहे जी की
सप्टेंबर महिन्यामध्येच घोषित केला जाईल असं त्यांनी जे मित्रांनो यामध्ये म्हटलेलं आहे। इसके बाद साक्षात्कार के आधार पर नियुक्ति की जाएगी। इन पदों के लिए न्यूनतम पात्रता 10वीं उत्तीर्ण आहे। म्हणजे की आपल्याला माहिती आहे याचं क्वालिफिकेशन वगैरे काय ठेवण्यात आलेलं होतं आणि परीक्षा जो पेपर पॅटर्न आहे तो देखील आपल्याला माहितीच आहे। त्यामुळे ही संपूर्ण आपण माहिती थोडक्यामध्ये स्किप करूया आणि मित्रांनो याची परीक्षेची महत्त्वपूर्ण तारीख आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या। येत्या 26 ऑगस्टपासून तुमची परीक्षा सुरू होत आहे। म्हणजेच की मित्रांनो तुम्हाला 20 ऑगस्टपासून तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला जे आहे ते मिळणारे असू शकतात मित्रांनो। तर तुमच्याकडे काही खूप दिवस शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो। तर तुमचा अभ्यास वयाचा असेल तर तुम्ही अभ्यासाला तुमच्या तयारीला लागा मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स मिळवून असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही फटाफट मित्रांनो टेस्ट सिरीज मिळवून घ्या। आणि अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका। भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।